मी अध्यापक मोहम्मद आसिफ देशमुख, हवाबाई उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोहारा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंतरभारती मराठी इयत्ता 10वीचा पाठ क्रमांक 3, अनाथांची आई. तर बघूया अनाथांची आई. लेखिका आहे सिंधुताई सपकाळ, 1948. अनाथांची सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, यतीमों की बेसहारों की खिदमत करने वाली समाजी खिदमतगार ममता बाल सदन या संस्थेची स्थापना करून अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे सामाजिक कार्य त्या करत आहेत. ममता बाल सदन यह अदारा उन्होंने कायम किया है, जिसके अंदर यतीम बच्चों को जो है उनकी परवरिश की जाती है. त्यांनी अनेक अनाथ मुलांना शिक्षण दिले. उन्होंने बहुत से यतीम बच्चों को तालीम दिलाई, जगण्याची प्रेरणा दिली, जीने की उमंग पैदा की, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळून दिले. यानी सबसे अहम बात ये है कि उन्होंने समाज के अंदर उनको एक इज्जत का मकाम दिलाया है. मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मी वनवासी ये उनका आप बीती जिसके अंदर उन्होंने लिखी है ये मशहूर है. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. उनकी खिदमत को देखते हुए महाराष्ट्र गवर्नमेंट ने उन्हें अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले इन जो है पुरस्कारों से सम्मानित किया है. तसेच सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड व फाउंडेशन यांचेही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट प्रकाशित झाला आहे. उनकी जिंदगी पर मुनहसर एक फिल्म भी आई है, सिंधुताई सपकाळ. सिंधुताई या लयबद्ध वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहे. सिंधुताई सपकाळ ये तरतीब के साथ बयानबाजी में मशहूर है. प्रस्तुत पाठात लेखिकेची प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची प्रचंड जिद्द दिसून येते. इस सबक के अंदर जो है लेखिका की प्रतिकूल परिस्थिति, मुखालिफ माहौल होने के बावजूद सीखने का जो है उनकी बहुत जो है जिद यहाँ पर नज़र आती है. तो चलिए शुरू करते हैं. मी सिंधुताई सपकाळ. मला लहानपणी सगळेजण चिंदी म्हणत. मुझे बचपन में सब लोग चिंदी कहते. चिंदी अभिमानसाठी. माझा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी नवरगाव फॉरेस्ट येथे झाला. माझ्या वडिलांना अण्याजी म्हणायचे. मेरे वालिद को अण्याजी लोग कहते. आमचं घर छोटंसं, हमारा घर छोटा सा पण छान होता, मगर खूबसूरत था. अंगणात गुरं गाई म्हशी होती. आंगन के अंदर जो है जानवर, भैंसे, बैल, गाय वगैरह रहते. मी रोज म्हशी घेऊन शाळेसमोर जात असे. त्या शाळेचं नाव होतं बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघी, आरवी रोड, जिला वर्धा. मैं रोज़ भैंसे लेकर स्कूल के सामने से जाती. मेरी स्कूल का जो स्कूल थी, स्कूल का नाम था बुनियादी ग्राम शाळा पिंपरी मेघी, आरवी रोड, जिला वर्धा. शाळा म्हणजे एक भला मोटा हॉल होता. शाळा स्कूल यानी एक बहुत बड़ा हॉल था, गोडाउन था. धान्य ठेवायला गोडाउन बांधतात तसा अनाज रखने के लिए जिस तरीके से बड़ा हॉल बनाया जाता है उस तरीके से. वर कौल असलेलं, ऊपर कबील. अब वो नज़र नहीं आते. पहले जो है जो घर होते थे बड़े बड़े, यानी ये समझो क्या स्लैब वगैरह, ये तो अभी है. बड़ी मुश्किल से टीन वगैरह भी नज़र आते.
तो पहले कबील होते थे, अभी भी देहातों के अंदर वो नजर आते हैं. तो वर कौलं असलेला समोर एक छान भलं मोठं चाफ्यांचा झाड होता. त्याची टपोरी पांढरी शुभ्र फुलं शाळेच्या अंगणात पडलेली असायची. उसकी सफ़ेद फूल जो है वो आंगन में पडी रहती. म्हशी घेऊन जाताना शाळेपाशी आले की म्हशी घेऊन शाळेपुढे थांबत असे. मैं भैंसे जब ले जाती थी स्कूल के पास से, लेकिन जब स्कूल आ जाती वह वहाँ रुक जाती. शाळेत जाणाऱ्या मुली चांगले कपडे घालून वेणी फणी करून शाळेसमोर खेळत असायच्या. स्कूल में जाने वाली लड़कियां अच्छे कपड़े पहनकर चोटी कंदी करके स्कूल के सामने खेलती नजर आती. काही जणी झाडाखाली बसून अभ्यास करत असायच्या. कुछ बच्चियां दरख्त के नीचे बैठकर पढ़ाई करते नजर आती. तेव्हा मला वाटायचं, उस वक्त मुझे लगता आपण पण शाळेत जावं, मुझे भी स्कूल पढ़ना चाहिए. मी एकदा अण्याजींना म्हटलं, लेखिका कहती है, मैंने एक दिन अपने पिताजी से कहा, अण्याजी मला शाळेत जाऊन शाळा शिकायची, मुझे स्कूल में जाकर स्कूल सीखना है. चुली पुढं बसून भाकरी करणाऱ्या आईनं हे ऐकलं अन ती तरातर बाहेर आली. वो फटाफट बाहर आई. चिंधे काय म्हणालीस? शिंदे क्या कहती है? शाळेत जायचं, स्कूल जाना है, और रोज म्हशी कोण सांभाळील? रोजाना भैंसों को कौन संभालेगा? आपल्या साठीच्या घराण्यात अजून कोणी शाळेची पायरी सुद्धा चढलं नहीं. हमारे जो है साठे खानदान के अंदर कोई भी स्कूल की पायरी नहीं चढ़ा. यानी यूँ समझो कि उस ज़माने में लड़कियों को पढ़ाना जो है ऐब समझा जाता था. अन शाळेत जायचं म्हणती शहाणी और स्कूल में जाना का कहती है सियानी. अण्याजी आईचं ऐकत होते पण काहीच बोलत नव्हते. अण्याजी उसकी माँ जो कह रही थी वो सुन रहे थे, पर कुछ कह नहीं रहे थे, बोल नहीं रहे थे, खामोश बैठे. मी रडायला लागले, मैं रोने लगी. पण माझं कोणी ऐकत नव्हता. मेरा कोई सुनता नहीं था. माझे वडील म्हणाले, मेरे वालिद साहब पिताजी कहने लगे, गप्प बस, खामोश रहे. त्यांना कुणी रडलेलं आवडत नसे. उनको अगर कोई रोता हुआ वो किसी को देखते नहीं थे, उनको पसंद नहीं आता था कि कोई उनके सामने रोए. माझे वडील अभिमान साठे, मेरे पिताजी अभिमान साठे, नावाप्रमाणेच अभिमान वाटावा असे ते होते. नावाप्रमाणेच अभिमान यानी फखर. माझे वडील अभिमान साठे, नावाप्रमाणेच अभिमान वाटावा मुझे फखर होना चाहिए, फखर होता था. ऐसे ते होते, ऐसे होते. दुसरे दिवशी ते मला शाळेत घेऊन गेले. त्यांनी माझं नाव शाळेत घातलं और उन्होंने मेरा नाम स्कूल के अंदर डाल दिया. वयाच्या 9व्या वर्षी मी शाळेत गेले. गावातलेच वांदिले गुरुजी मुख्याध्यापक होते. गांव के ही वांदिले गुरुजी वो मुख्याध्यापक थे, सदर मुदरिस थे. पांढरे शुभ्र धोतर, त्यावरून नेहरू शर्ट व डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख होता. सफ़ेद धोती, नेहरू शर्ट, सर के ऊपर सफ़ेद टोपी, यह ऐसा उनका लिबास था. वडिलांनी माहिती सांगितली, वालिद साहब ने मालूमात फराहम की, वांदिले गुरुजी ने माहिती ले ली. उन्होंने जो वालिद साहब ने मालूमात दी उसको लिख लिया. अण्याजींचा त्यावर अंगठा घेतला और मेरे वालिद साहब का अंगठा लिया आणि माझी शाळा सुरू. शाळेत नाव घातलं तरी म्हशी सांभाळायला जावंच लागायचं. इसके बावजूद स्कूल में दाखला तो हो गया, लेकिन फिर भी भैंसे संभालने के लिए मुझको जाना ही पड़ता. सकाळी शाळा भरायच्या वेळी मला घंटा ऐकू येत असे. जब सुबह में स्कूल भरती मुझे घंटे की आवाज़ आती. मला शाळेत जावंसं वाटायचं. यानी मुझे लगता कि मैंने स्कूल में जाना चाहिए, पण जाता येत नसे, पर जाते नहीं आता था. सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत व नंतर 3 ते
5:30 पर्यंत अशी 2 वेळा शाळा भरायची। स्कूल का जो वक्त था सुबह 7 से 1 और दोपहर में 3 से 5:30। सकाळची शाळा मला सापडत नसे। सुबह की क्लास में अटेंड नहीं कर पाती। म्हशी चारायला गेलं की शाळेजवळ खालच्या बाजूला जो छोटा डो होता त्यात म्हशी डुंबत बसत। जब भैंसे चराने के लिए मैं जाती तो स्कूल के पास ही एक डो था, पानी का खड्डा बड़ा जिसमें पानी जमा होता है, उसके अंदर भैंसे डुबकी मारकर बैठ जाती। मग मी तास 2 तास निवांत होत असे। मैं घंटा 2 घंटा बेफिकर हो जाती। तेव्हा शाळेच्या राहिलेला अर्धा वेळ मी पाठीचा फुटका तुकडा आणि फाटकं पुस्तक घेऊन शाळेत जात असे। मैं स्कूल के अंदर तख्ती का टूटा हुआ टुकड़ा, फटी हुई किताब ये लेकर स्कूल में जाती। शाळा भरलेली असे, स्कूल भरी हुई रहती। काही मुलं मोठमोठ्याने 1-2 असे पाड़े सुरात म्हणत असायची। कुछ बच्चे जोर जोर से 1 और 2 का पहाड़ा जोर जोर से सूर के अंदर पढ़ते। 3री आणि 4थीला वांदेले गुरुजी शिकवत तर 1ली 2रीला कांबळे गुरुजी शिकवत। 3री आणि 4थीला वांदेले गुरुजी सिखाते थे और 1ली और 2री को कांबळे गुरुजी। 4 कोपऱ्यात 4 वर्ग अशी रचना असे। वो हॉल के अंदर इस तरह से तरतीब बनाई गई थी कि 4 कोपरों के अंदर 4 क्लास चलती थी। मी वर्गात गेले की मुलं मुली म्हणत, लड़के लड़कियां कहते, गुरुजी चिंदी आत्ता शाळेत आली बघा। वांदेले गुरुजी माझ्याकडे रागाने बघत। वांदेले गुरुजी मेरी तरफ गुस्से से देखते, पण कांबळे गुरुजींचे आश्वासक डोळे मला न बोलता सांगत, ये बस वर्गात। लेकिन जो वांदेले गुरुजी थे वो तो गुस्से से देखते थे, लेकिन कांबळे गुरुजी की यकीन दिलाने वाली आंखें, वो कहती, हाँ ये बस। माझ्यावर त्यांनी खूप माया केली। मी शाळेत उशिरा गेले तरी ते रागवत नसत। मैं स्कूल में अगर देरी से भी गई तो वो मुझे गुस्सा नहीं होते थे। त्यांची उबदार माया नसती तर मी जी थोडीफार शिकले तेवढेही शाळा शिकू शकले नसते। अगर उनकी माँ जैसी मोहब्बत ना होती तो मैंने थोड़ा बहुत सीखा है, उतना भी नहीं सीख पाती। आयुष्याच्या वैराण वाळवंटात, जिंदगी के उजाड़ रेगिस्तान में, जिंदगी वैराण उजाड़ वाळवंट रेगिस्तान, आयुष्याच्या वैराण वाळवंटात जशी सावली असावी, जैसा साया होना चाहिए, तशी मला गुरुजींची माया वाटायची। वैसा मुझे गुरुजी की मोहब्बत से महसूस होता था। गुरुजी पाठीवर ग म असं लिहून देत, परत परत लिहायला सांगत। उस्ताद जो है ग म लिखने के लिए कहते और बार बार उसको लिखने के लिए कहते। ते विचारत, तू जेवलीस का? वो पूछते, तूने खाना खाई क्या? मला काय बोलावं ते कळत नसे। मैं क्या जवाब दूं मेरे समझ में नहीं आता था। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं थांबूया। नंतर राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओला आपल्या मित्रासोबत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।